बिंदास तोच वृत्त नव्हे। वर्धाच्या देवळी नगर परिषदेत निवडणूक होऊ घातली। या निवडणुकीत काँग्रेसकडून सुरेश वैद्य यांना उमेदवारी मिळाली। सुरेश वैद्य हे देवळी नगर परिषदेत नगराध्यक्ष म्हणून देखील राहिले आहे। नगराध्यक्ष असताना वैद्य यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेत विकास साधल्याचा दावा सुरेश वैद्य यांनी केला आहे। आता प्रशासकीय काळामध्ये आरोग्य सेवा सुद्धा डळमळीत झाली, कारण प्रशासन असल्यानंतर कोणते प्रशासन हो, प्रशासन असल्यानंतर एक कर्मचाऱ्याकडून काम घेण्याची जी प्रवृत्ती राहते प्रशासनाची, त्याप्रमाणे काम होत असते। कारण प्रशासनावर एक दबाव राहते, कोणती बॉडी हो प्रशासनावर एक दबाव नाही म्हणता येणार, परंतु त्यांना थोडंसं राहते का व्यवस्थित कामं केली पाहिजे। ते 4 वर्षाच्या काळामध्ये फार जनता म्हणजे एवढी हतबल झाली आहे का कोणतेही काम करायला गेले नगरपालिकेमध्ये त्यांना कर्मचाऱ्याकडून दिलासा मिळत नाही। आम्ही कर्मचारी अन्याय करणार नाही, माझ्या त्याच्यामध्ये कारकिर्दीमध्ये मी कोणत्याही कर्मचाऱ्यावर अन्याय केलेला नाही। अनेक कर्मचाऱ्यांची सस्पेंड होण्याची परिस्थिती आली होती, पण मी एक सुरेश वैद्य नगराध्यक्ष म्हणून असा आहे की मी कोणाला दुखावत नाही आणि कोणाच्या कुटुंबावर अन्याय झाला नाही पाहिजे, ही माझी भूमिका आहे। मी सर्व कर्मचाऱ्यांना भाजप आणि देवळी जनशक्ती आघाडीच्या उमेदवारांचे मोठे आवाहन त्यांच्या पुढे असताना त्यांनी शहर विकासाचा ध्यास हाच अजेंडा आपल्या प्रचारात ठेवलाय। भाजपकडून सौ शोभा तडस रिंगणात आहे, तर दुसरीकडे देवळी जनशक्ती आघाडीचे किरण ठाकरे हे उमेदवार म्हणून रिंगणात आहे। देवळी पाणी पुरवठा योजना प्रभावीपणे राबवित सर्वांना मुबलक पाणी देण्याचे आश्वासन त्यांनी बोलून दाखविले आहे, तर बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्याचा निर्धार त्यांनी केलाय। भाजप आणि युवा आघाडीचं जे आहे 3 लोक आम्ही आहे प्रतिस्पर्धी, त्याच्यामध्ये आव्हान पेलण्याचं म्हणजे माझं जे काँग्रेस पक्ष आहे, काँग्रेस पक्षाचं जे मतदार आहे हे काँग्रेस पक्षाचे मतदार हे बनलेले आहे आणि आम्ही त्यांना सोबत घेऊन दुसरे मत कसे मिळेल आपल्याला, म्हणून आम्ही लोकांना नुसतं आश्वासन म्हणून नाही, कृतीमध्ये आम्ही ते आश्वासन देऊ। आम्ही आश्वासन म्हणून नाही, पण ते कृतीमध्ये आणू आम्ही, म्हणजे आम्ही सत्तेवर आल्यानंतर किंवा आमची सत्ता आल्यानंतर किंवा आमचे जे प्रतिनिधी निवडून दिल्यानंतर आम्ही जे कामाचं त्यांना आश्वासन देतो आजच्या काळामध्ये, तर ते आश्वासनाची परिपूर्तता करणं हे आमचं कर्तव्य आहे, हे आमचं कर्तव्य आहे। त्याच्यामुळे नुसतं आश्वासनाची खैरात वाटणं हा आमचं धोरण नाही आहे। आम्ही गावाचा विकास कसा होईल, युवकांना नोकरी संधी कशी मिळेल, आमच्या इथं बरेचसे मजदूर लोक आहेत त्यांना कुठेतरी काहीतरी आपण काम दिलं पाहिजे। शेतकरी समस्या खूप आहे, त्या बाबतीमध्ये आम्ही आवाज उठवणार आहे। आज शेतकरी समस्या एवढी वाईट आहे की सोयाबीनची परिस्थिती वाईट आहे, नापिकी झालेली आहे, कपाशीची नापिकी झाली आहे आणि शासन भाजप शासन हे शेतकऱ्यावर दुर्लक्षितपणा करत आहे। आज सोयाबीनचे भाव 3,000 3,500, कापूस 6,000 7,500 रुपये, काही परवडत नाही। एक पोतं एकरी सोयाबीन आहे आणि कापूस तरी 2 क्विंटलच्या वर नाही। शेतकऱ्याची परिस्थिती एवढी वाईट आहे, भयंकर। दुसरी गोष्ट पांढर रस्त्याची योजना आहे, त्या शासनाला आणली आहे, परंतु आमच्या देवळी शहरामध्ये दूर शेती आहे। आमचा विशेष म्हणजे आमच्या दिघी रोड पासून आलगावची आम्ही पाणी नाही, कितीतरी वर्षापासून आहे, लोकांना जायला त्रास होते खूप, त्याच्यासाठी आम्ही आवाज उठू। अनेक आलगावची म्हणून नाही, अनेक पानं आहे, टाकी बांधणं आहे, म्हणजे अनेक पांढर रस्ते आम्ही दुरुस्ती करण्यासाठी शासनाकडून ही योजना योग्यरित्या राबवण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल। त्या पद्धतीने आम्ही प्रचार करून आलो, त्या पद्धतीने आम्ही लोकांना आश्वासन देऊन आलो आणि आश्वासन दिल्यानंतर आम्ही ते परिपूर्ण करू ही माझी पूर्ण इच्छा आहे। चांगलं व्यवस्थित आहे, रणजित दादाचं वर्चस्व आहे असं काहीच नाही आणि रणजित दादा सहकार्य करतात आणि त्यांना माहिती आहे ते 25 वर्ष आमदार राहिलेले आहे, राज्यमंत्री राहिलेले आहे, शासनाकडून निधी कसा आणायचा काय आणायचा ते विरोधात जरी असलं शासन तरी त्यांचे संबंध आहे वरपर्यंत आणि निधी ते आणण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करेल आणि आम्हाला न्याय देण्याचं काम करेल एवढा आमचा आत्मविश्वास आहे। डुबणारे त्यांनी जाणलं, जेव्हा शासनाचा नियम आहे म्हणतात तालुक्या या ठिकाणी एकच गांधी रुग्णालय, या आमच्या देवी तालुका एक असा आहे या आधी भिडी आणि कोळगाव 2 ग्रामीण रुग्णालय असताना रणजित दादा आरोग्य राज्यमंत्री असताना त्यावेळेस त्यांनी ग्रामीण रुग्णालय स्थापना केली। आज त्या ग्रामीण रुग्णालयामध्ये जवळजवळ 700-800 लोकांची आपलं ओपीडी राहतात, लोकांना दिलासा मिळतात। एवढंच नाही तर इथे ऍडमिट होण्याची सुद्धा व्यवस्था आहे, या मुलींची व्यवस्था आहे, ते रणजित दादामध्ये सर्व लोकांना दिलासा देणार आहे। त्याच्यामुळे काम करणे त्यांची
योग्य परिस्थिती संधी आहे. स्थानिक मतदारापुढे मत मागताना गेल्या 7 वर्षात शहरात कुठे पाणी मुरले आणि विकासाच्या नावावर कसे राजकारण झाले याचाच पाढा वाचला जातोय. देवडी शहर हे महामार्गांवर वसलेले शहर आहे. या शहरात विकासाची गंगा फार पूर्वी येणे अपेक्षित होते. मुलांसाठी खेळण्याचे मैदान असो की गुणवत्तापूर्ण रस्ते, हाच अजेंडा निवडणुकीत असला पाहिजे. केवळ शहराच्या एकाच बाजूने विकास न साधता शहरातील प्रत्येक गल्ली बोळात विविध योजनांच्या माध्यमातून शहर विकास साधण्याचा ड्रीम प्लॅन आखण्याचे स्वप्न सुरेश वैद्य यांनी ठेवले आहे. नेमके देवडीच्या या रणसंग्रामात विजय कुणाचा, कोण कुणावर करणार मात, हे आता निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. देवीचे प्रमुख मुद्दे म्हटल्यानंतर आज रोड नाली म्हटल्यानंतर विकास होऊ शकत नाही. आणि त्यातल्या त्यात काय आहे, रोड नाल्याची जी समस्या आहे, शासनाची जो निधी येते प्रत्येक 50 घराची वस्ती होती तिथे सुद्धा रोड नाल्या होते. परंतु दुःख एक आहे आम्हाला, आमच्या MIDC मध्ये अनेक कारखाने आहेत, परंतु स्थानिक जे आमचे खासदार वगैरे होऊन गेले त्यांनी एकही प्रोजेक्ट आणला नाही. त्याच्यामुळे स्थानिक जे आहे युवक, यांना काम करण्याला संधी मिळत नाही. त्याच्यामुळे युवक इथला फार दुखावलेला आहे. आणि आम्ही आता भविष्यात प्रयत्न करू का आपल्याला काही MIDC मध्ये वगैरे किंवा काही कुठे प्रोजेक्ट आणला पाहिजे. सरकार कोणतेही असो आम्हाला माहिती आहे, कारण आम्ही काम केलेलं आहे. आणि जे काही आज समजा विरोधी लोक म्हणतात की बा आमची सत्ता आहे, आम्ही निधी आणू, दुसरी सत्ता आल्यानंतर निधी येऊ शकणार नाही, काम होऊ शकणार नाही. पण आम्हाला एवढं माहित आहे का जो शासनाला निधी असते तो शहराला दिला जातो आणि कसा निधी आणायचा खेचून हे आम्हाला अवगत आहे. त्याच्यामुळे आम्ही गावाचा विकास करण्यासाठी कुठे कमी पडणार नाही. आणि त्यातल्या त्यात महत्वाचा मुद्दा हा आहे का आमच्या इथे पाणी पुरवठा योजना अंधुरी पंपिंग स्टेशनवरून येते. त्या पंपिंग स्टेशनवरून येत असताना पाणी भरपूर आहे तिथे. त्यातल्या त्यात देवळी पंपिंग स्टेशनवर विहीर म्हणजे यशोदा नदीवर काही वर्षानंतर मोठी विहीर खोदलेली आहे, तिथे सुद्धा पाणी पुरवठा फार चांगला आहे. त्या विहिरीला सुद्धा पाणी भरपूर आहे. अशा परिस्थितीमध्ये देवळी शहराला 1 दिवसा बाद पाणी दिले जाते. आणि त्यातल्या त्यात नव्हे तर प्रॉब्लेम नेहमी यायचे, कोणते पाईपलाईनचे 4-4 दिवस पाणी यायचं नाही. मग मला एक मानस आहे का आम्ही निवडून आल्यानंतर पहिले आम्ही पाण्याची व्यवस्था करू देवळी शहराला. का दररोज पाणी पुरवठा कसा होईल, दररोज पाणी पुरवठा कसा होईल याकडे जास्त लक्ष देऊ. आणि शासन कोणते शासनाकडून आम्ही पाणी पुरवठ्यासाठी निधी आणून जे काही आपण होतो पाणी साठवणूक करण्यासाठी जो सम म्हणतो त्याला भूमिगत सम म्हणतो, हा भूमिगत सम इथे कमी पडतो. त्याच्यामुळे आम्ही भूमिगत सम साठी प्रयत्न करू. पाणी खूप आहे, परंतु योजना कशी राबवायची, कशा पद्धतीने पाणी द्यायचं हे अजूनही सत्ताधाऱ्यांना अवगत झालेलं नाही. त्याच्यामुळे आम्ही तिथं लक्ष देऊन पाणी पुरवठ्याची म्हणजे पाणी साठवणूक करण्यासाठी समची व्यवस्था करून. आणि त्यातल्या त्यात आता नवीन पाणी पुरवठा पाईपलाईन आल्या, नवीन पाणी पुरवठा योजना आली, रणजितदादा कांबळेने 35 करोडची योजना दिली. इथे अंधोरी पंपिंग स्टेशन पासून देवळीपर्यंत येणारी पाईपलाईन पूर्वी म्हणजे फार हे झाली होती, गोष्ट गरजेची. त्यांनी म्हणजे पूर्ण पाईपलाईन काढून वाटखेडा चौफुलीपर्यंत म्हणजे वारदा आपल्या अंधोरी नदीपासून वाटखेडा चौफुलीपर्यंत लोखंडी पाईपलाईन टाकण्याचं त्यांनी काम केलं त्या योजनेमध्ये. आणि फिल्टर बँक सुद्धा त्यांनी त्याच योजनेमध्ये दिला. अंधोरीचं पंपिंग स्टेशन तिथे मशीन वगैरे त्याच योजनेतून झाल्या. आणि एवढं आता आम्ही लक्ष देऊ, कारण की आमची सत्ता नाही. त्याच्यामुळे आम्ही लक्ष दिले दिलं तर सत्ता घरी लोक दुर्लक्ष करीत होते. तर आम्ही सत्ता आल्यानंतर किंवा आमचे प्रतिनिधी निवडून दिल्यानंतर आमचं जे कर्तव्य आहे तर ज्या ज्या योजना शहरातल्या जनतेला कमी पडते, कुठं आम्ही कमी पडतो बा याकडे लक्ष घालून आम्ही